प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तुमच्या आमच्या रक्तात पेटलेले महामानव, तमाम भारतीयांचे मुक्तिदाते, उद्धार करते, मानवी स्वराज्याचे संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण जगभरात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली। बाबासाहेबांची जयंती भारताच्या खेडोपाड्यात, गावागावात करण्यात आली, तशी ती विदेशात सुद्धा करण्यात आली। अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांची जयंती जल्लोषात करण्यात आली। त्या जयंती करता भीम आर्मीचे प्रमुख नगीना या लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना पाचारण करण्यात आलं होतं। त्यासाठी ते अमेरिकेमध्ये गेले होते। कॅलिफोर्निया या अमेरिकेतल्या एका शहरामध्ये चंद्रशेखर यांच्या भाषणाचा कार्यक्रम होता। त्या भाषणामध्ये चंद्रशेखर भाषण करता करता अचानक रडले। का रडले ते? अमेरिकेमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरती, बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल, बाबासाहेबांचे विचार मांडायला गेलेला नेता अचानक का रडला? काय घडलं होतं त्या कार्यक्रमात? चंद्रशेखर रावणसारखा एक तगडा, स्ट्रॉंग, पॉवरफुल नेता रडला, ढसाढसा रडला। का रडला? मित्रांनो, चंद्रशेखर यांनी ज्या वेळेला आपल्या भाषणाची सुरुवात केली, बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल, बाबासाहेबांच्या विचारांबद्दल त्यांनी भरभरून तिथल्या उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ हे फक्त दिवस नाही, माझ्यासाठी तो दिवस नाही, तर माझ्यासाठी तो जीवन आहे, जिंदगी आहे। बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज जे काय आहे, आम्ही बोलतोय, गुंगे मुके बहिरे, जे काय आम्ही बोलतोय ते बाबासाहेबांच्या त्यागामुळं बोलतोय। अहो, साधं आपल्या एखाद्या लेकराला साधं लागलं तरी आपल्याला वेदना होतात। आपण लांब कुठं गावामध्ये असू किंवा शहरामध्ये असू किंवा कुठं कार्यालयामध्ये असू, कामावरती असू, जर आपल्याला बातमी जरी कळली की माझ्या मुलाला थोडंफार लागलंय, तरी आपला जीव कासावीस होतो, तळमळतो आपल्या त्या लेकराला लागलेलं पाहून, ऐकून। इथं साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 लेकरं मेली या समाजासाठी। काय वाटलं असेल त्या बापाच्या जीवाला? काय वाटलं असेल त्या महामानवाला? पण महामानवानं आपलं दुःख समाजाच्या हितासाठी लपवून ठेवलं, दडवून ठेवलं, कोणाला दाखवलं नाही। त्या महामातेनं जिनं आपल्या 9 महिने उदरामध्ये, आपल्या पोटामध्ये, गर्भामध्ये जिनं ही लेकरं जन्माला घातली, त्या महामातेला आपलं एक लेकरू मरत असताना, केवळ औषध पाण्याला पैसे नाहीत म्हणून मरत असताना, त्या माऊलीला काय वाटलं असतं? तिच्या जीवाला काय यातना झाल्या असतील, काय वेदना झाल्या असतील? परंतु ज्या वेळेला माता रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या की राजरत्न तब्येत त्याची अतिशय चिंताजनक आहे, प्रकृती चिंताजनक आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, बाबासाहेब म्हणाले, एका राजरत्नकडे जर मी लक्ष दिलं तर माझ्या ह्या करोडो लेकरांचं काय होईल? कल्पना करवत नाही। अक्षरशः अंगावरती काटे उभे राहतात, डोळ्यातून अश्रू वाहते। काय त्या बापाच्या जीवाला, त्या आईच्या जीवाला काय वेदना झाल्या? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या या देशाच्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या उद्धारासाठी त्या महामानवानं आपली पोटची 4 लेकरं कुर्बान केली। ही आठवण चंद्रशेखर आपल्या भाषणामध्ये बोलत असताना त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण आली। त्यांचे वडील शाळेमध्ये शिक्षक होते, कडक शिस्तीचे होते, पर त्या बापानं चंद्रशेखर यांना जन्म दिला, चंद्रशेखर आझाद नाव दिलं। त्या बापानं चंद्रशेखर करता काही मोठं स्वप्न पाहिलं होतं की माझा मुलगा मोठेपणी या समाजासाठी काहीतरी करेल। आणि अर्थात चंद्रशेखर भाईंकरता त्यांचे वडील हिरो होते, नायक होते,
महानायक होते. परंतु ज्या वेळेला चंद्रशेखर भाईंचा हा हिरो, त्यांचा बाप दवाखान्यामध्ये ॲडमिट होताना पैसा अभावी त्यांच्यावरती उपचार झाले नाही, तो बाप ज्या वेळेला मरण यातना भोगत होता त्यावेळेला चंद्रशेखर भाई आपल्या या हिरोसाठी, आपल्या बापासाठी काही करू शकले नाहीत. ही आठवण त्यांना झाली आणि भर सभेमध्ये चंद्रशेखर भाई बापाच्या आठवणीनं ढसाढसा रडले. मित्रांनो, नेता कितीही मोठा असो, तो लाखो लोकांसाठी आयडॉल असेल, आयकॉन असेल, स्ट्रॉंग लीडर असेल, काही असेल, परंतु शेवटी एका बापासाठी तो एक मुलगा असतो. त्या मुलाचं काळीज त्या मुलालाच माहीत राहते आणि मुलगा ह्या नात्यानं चंद्रशेखर भाई रडले हे पाहून तमाम जे उपस्थित होते त्यांनाही गहिवरून आलं आणि ज्यांनी भारतात राहून ते पाहिलं आपल्यासारख्यांनी त्यांनाही ते गहिवरून आलं. अर्थात बाप मुलगा हे नातं जगातलं एक सर्वश्रेष्ठ नातं आहे, मोठं नातं आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून भाई चंद्रशेखर यांना पुढील भीमकार्यासाठी महामंगल सदिच्छा देतो. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.